माझे नेते आदरणीय सुरेश सावंत, आदरणीय बीबी मोरे साहेब, आदरणीय अण्णासाहेब रोकडे, आमचे बापा समान वयाने अंबादास गायकवाड, ही सर्व जी मंडळी आहे त्या मंडळीने माझ्यावर जो अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मी पूर्णपणे, कारण मी पॅन्थरपासून काम करत आलेलो आहे. जे के डोके आमचे नगरसेवक होते त्यावेळेसपासून एक संघटनेमध्ये बांधील कसा असावं, परंतु या ठिकाणी नाना बागुल यांनी जो पक्षाचा घात केला आहे आणि शिंदेगडासोबत युती करून BJPवाले, आम्ही अंबादास गायकवाडवर मी स्वतः 11 AB फॉर्म BJPवाल्यांनी तयार करून ठेवले होते आणि 11 फॉर्म देत होते, परंतु नाना बागुल यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्णपणे पक्ष विकून टाकला आणि उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात ठेवला नाही. मी आणि अंबादास गायकवाड, मी तेही पत्रकारांना सांगतो, आम्ही त्याचं कारण एका पक्षात 2 माणसं राहू शकत नाही. नाना बागुल हा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कसा राहू शकतो, यासाठी सुद्धा आम्ही सिडको या ठिकाणी पत्र दिलं आहे. आमचे अंबादास गायकवाड कार्याध्यक्ष यांच्या लेखी पत्र आणि उल्हासनगर महानगरपालिकेला सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे. पत्रकारांचं एक आभार मानेल की निश्चित जो संघटनेशी, मी जरी उद्या संघटनेशी गद्दारी करेल तर वरिष्ठ नेत्यांना अधिकार आहे पूर्णपणे मला काढून टाकण्याचा, कारण मी आंबेडकर चळवळीशी कधीही गद्दारी करणार नाही. नेत्यांचा आदर, कारण नेते आहेत तर आपण आहोत. नेत्यांचा आदर, आठवले साहेबांचे आदेश आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत, माझे महिला भगिनी असतील, आमच्या ताई असतील, सर्व महिला भगिनी, सर्व आमचे नेते यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करणार आहे. कुठे चूकभूल झाली तर पत्रकारांनी वेळीच मला सावधान करावं आणि नेत्यांनी सुद्धा मला सप्रात द्यावी की पंडित तू असं असं करतो. मी त्यांच्या शब्दाला किंमत देऊन ते जर सांगतील की पंडित राजीनामा दे तर मी लगेच राजीनामा देईल. मी नाना बागुलसारखा पदाशी चिटकून राहणार नाही. नाही म्हणजे नाही. जय भीम. पत्रकारांचे आभार.